ते यार या ठिकाणी बघा आपण आहे ना आज आहे ना 31 तारीख आहे 31 जानेवारी आणि ह्या ठिकाणी आमचा आश्रम आता हे सीताराम ले या ठिकाणी मी हनुमंत हनुमंत या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा मारुतीरायांचं आहे ना दर्शन घेऊ. मारुतीरायांचं इथं नर्मदा हा आश्रम आहे आणि या ठिकाणी हा नर्मदा नर्मदा आश्रम आहे. मालपूर या ठिकाणचा हा परिसर आहे. हा संपूर्ण असा आश्रम आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि या आश्रमात आपल्याला आज रात्रीची आहे ना विश्राम व्यवस्था होती. हा असा आश्रम आहे. मालपूर नर्मदा मैया किनारी आहे बरोबर. मंडला रोडला आहे. मंडला मार्ग जुना मार्ग मालपूर या ठिकाणी आहे. आणि इथं आहे ना सर्वात मोठा आहे ना हे जर पाहिलं तर आहे ना आपल्याला इथं घाट आहे. या घाटाचं आहे ना सर्वात मोठं महत्त्व आहे या ठिकाणी. या ठिकाणी आम्ही होतो. हा असा परिसर आहे हा या ठिकाणी. नर्मदा महाकृती मालपूर या ठिकाणी आश्रमावरती मालपूर या ठिकाणी या घाटावरून आहे ना आम्ही आहे ना असं होते आमच्या परिक्रमेची आज 8:30-9 वाजता सुरुवात केलेली आहे या ठिकाणावर. नर्मदे मालपूर गाव सोडून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना एक पगदंडी आहे विक्रमपूर या ठिकाणी जाण्यासाठी. हा आपल्याला आहे ना ही कन्हैया नदी संगम आहे हा मोठी. आणि ही एक नर्मदा मैयाची आहे ना प्रमुख नदी आहे ही कन्हैया नदी. ही नर्मदा मैयाची कन्हैया नदी ही एक प्रमुख नदी आहे. ही नदी क्रॉस करून आपण मालपूर ह्या ठिकाणी पुढे नर्मदा परिक्रमा मार्ग या ठिकाणावरून मग पुढे मालपूर या ठिकाणी अमरकंटककडे जाणारे हे जे आहे कन्हैया नदी संगम आहे ही या ठिकाणी. हा जो आपण पाहिले ना ही नर्मदा मैयाची एक सहाय्यक प्रमुख नदी आहे या ठिकाणी. ही समोर येते नर्मदा मैयाची सहाय्यक प्रमुख नदी नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना मालपूर पास करून आल्याच्या नंतर ह्या मार्गे आलो आहे. आणि आपल्याला जी समोरून दिसते ती कन्हैया नदी आहे. कन्हैया नदीच्या आपण बाजूने चाललो आहे. तर ही जी कन्हैया नदी आहे ना ही आपली नर्मदा मैयाची एक प्रमुख सहाय्यक नदी आहे. ती नर्मदा मैयाला जाऊन मिळते. संगम आहे मालपूर या ठिकाणी कन्हैया नदी याचा. आणि ती कन्हैया नदीच्या बाजूने आपण चाललेलो आहे. ती पण आपली लय मोठ्या डोंगर दऱ्यातून जी कन्हैया नदीचा उगम आहे त्या उगम येऊन ती सर्वात मोठी आणि प्रमुख सहाय्यक नदी आहे. असा आमचा जाण्याचा मार्ग आहे हा. आणि नंतर आम्हाला एक हायवे लागणार आहे विक्रमपूरला. आणि तिथून पुढे आम्ही हायवे मार्गे काही ठिकाणी अमरकंटक या ठिकाणी जाणार आहे. हा असा आमचा मार्ग आहे. नर्मदे यार या ठिकाणी आपण पाहू शकता ही कन्हैया नदी आहे. हा कन्हैया नदी संगम क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं आहे विक्रमपूर या ठिकाणी. आणि कन्हैया नदी पाहू शकता आपण ही कन्हैया नदी क्रॉस करायची या ठिकाणी आणि विक्रमपूर या ठिकाणी जायचं आहे आपल्याला. हे जे क्रॉस करून नर्मदे बघूया आता कशी क्रॉस करायची या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी आपण बघू शकता कन्हैया नदी संगम. या कन्हैया नदीतून ह्या मुली आहे ना पाणी आहे ना एवढं वरती घेऊन जातात ह्या छोट्या छोट्या मुली. हा जर पाहिलं तर या ठिकाणी आहे ना आपण नर्मदा परिक्रमा दरम्यान ह्या मुली दिसल्या आपल्याला. आणि एवढ्या छोट्या मुली आहेत ना खरोखर एवढ्या वरती घेऊन जायचं म्हणजे सोपं काम नाही आहे. आज आपल्याकडं एक जरी पाणी द्यायचं म्हणले तरी भरून तरी कंटाळा येतो. आणि नर्मदे
तेरा नाम क्या छोटे? चुत्ती चुत्ती, आसमीना आसमीना, चंदना चंदना, अनसिया अनसुया अनसुया, अनसुया. वा आता हे किती वर भरलंय. ही एक. ए तुझं काय आहे? तेरा नाम क्या आहे? तुझं नाव काय ग? नाम है हा, अनसिया अनुसुया. बघ आता डबल एवढं वरती, किती वरती चलो घेऊन जाईल. जाओ बाबा जाओ जाओ, वजन हो जाएगा. ए जाए छोटे. अरे बापरे, एवढे वरती घेऊन जायचं यांना. नर्मदे. या ठिकाणी आपण पाहू शकता, हा जो आहे ना भाराटोला. हे बघा असे घरे यांनी सारवलेलं एकदम जुन्या पद्धतीने. आपण कसं बोलतो, हे असे घरे भाराटोला. आणि या ठिकाणी आहे ना भाराटोला गाव आहे. या ठिकाणावरून चाललो आहे आम्ही. तो आम्हाला विक्रमपूर या ठिकाणी जायचं. 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती विक्रमपूर आहे. या ठिकाणी आम्हाला जायचं आहे, विक्रमपूर या ठिकाणी. आता हे भाराटोला, हे कन्हैया नदी संगम पार करून आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला भाराटोला गाव लागतं. आणि हे सगळं जे आहे ना जुन्या पद्धतीचं, म्हणजे जुन्या याच्यातले गाव आहे सर्व. आणि हे छापुराची जी घरं आहे, त्यांची जी कौलं वगैरे ते आपण बोलतो ना वर टाकलेले, ते सगळे जुन्या पद्धतीचे. टोटल इथं जेवढी घरं आहे ना तेवढी सगळी अख्ख्या भाराटोला गावामध्ये सर्व त्याच ठिकाणी. एक गौंड जात आणि एक यादव परिवार, असं यादवसारखे जो जनजाती इकडे जो जुनी जनजाती ते नर्मदे या ठिकाणी बघा. हा भाराटोलामध्ये आम्ही. आणि आता वरती पठारावरती आलेलो आहे. एक पठार भाग आहे हा. आणि एक कन्हैया नदी संगम पार करून या भाराटोला याच्यात आलेलो आहे. एंट्री केलेली आहे, एक्झिटला आहे आता. आणि हे असे त्या लोकांनी ना गेट लावलेले आहे संपूर्ण या घरांच्या बाजूला आहे. ते अशी घरं बांधतात या ठिकाणी. आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी हे सावर्जून बघून घ्या. इथे कशी सुंदर घरे बरे कशी असू द्या, पण त्या घरांना किती सुंदर असा कलर दिला आहे. सुंदर असं त्यांचं झाडून राहणीमान किती स्वच्छ. गरीब असू द्या नर्मदे, पण किती सुंदर असे त्यांची स्वच्छता असते, हे असतं. आणि दिसायला पण बरे वरती ते काळे कौलाचे हे, पण किती सुंदर आहे त्यांचं हे राहणीमान. स्वच्छता, कष्ट करतात ते लोक. वा असे या प्रकारे नर्मदे या ठिकाणी बघा. ही जी नदी आहे ना, आधार नदी, आधार. या ठिकाणी हा जो आपला आहे ना एक संगम आहे नर्मदा मैयाचा. ही कन्हैया नदीला जाऊन मिळते ही. आणि मग नंतर कन्हैया, ही आधार नदी, ती कन्हैयाला आधार देते. तिचं नावच आधार नदी. आणि या नदीमध्ये थोडंसं पाणी आहे. असा रोड आम्हाला विक्रमपूर या ठिकाणी जाण्यासाठी असा रोड बघा. किती खड्ड्यातून जायला लागतं, धड दगडांमधून, या दगडांमधून. अशा ह्या मोडते हा मार्ग आहे आमचा नर्मदे हा. या ठिकाणी बघा मैयाची चालू आहे परीक्षा घेण्याची. आणि परिक्रमावासी देतात उत्तर. हे असा एक मार्ग आहे, कठीण मार्ग. आणि हे सर्व हे जर पाहिलं आपण तर खरोखर एक कठीण मार्गातून आपले चालू आहे. दगडी तर एवढे आहेत ना, मोठमोठे दगडांमधून चालत आहे इथे या ठिकाणी जर पाहिलं. हो अशी दगडी आहेत. आत्ता दगडातून आलेली आहे. आता पुढे काय होते दगडी. बापरे नर्मदे. मैयाची चालू आहे परीक्षा घेणं. हे बघा या ठिकाणी असं आहे. कसं जाण्याचा मार्ग आहे बघा. खडतर मार्ग, त्याला काय म्हणतात मार्ग. हे नर्मदा परिक्रमा मार्ग कशी आणि कोण म्हणतं तुम्ही मला सांगा. किती दिवसात परिक्रमा काही पूर्ण करता? थोडी होते परिक्रमा एवढ्या दिवसात. 76 दिवस, कोण म्हणतं 50 दिवस. ही परिक्रमा अशा मार्ग गेल्यावर 50 दिवसात परिक्रमा होते. आता ही बघा, ही बाई किती रे बिचारी, तशीच चालली नर्मदे. यार या ठिकाणी बघा असा हा नर्मदा परिक्रमा विक्रमपूर यासाठी मालपूरवरून आहे ना पुढे आल्याच्या नंतर असा मार्ग आहे बघा. इथे आहे नर्मदा मैया. आता आम्ही आलो आहे वरती. एवढे इथे वाळवंट, आपण कसा भाग असतो वाळवंटाचा, म्हणजे एक झाडं नाही, काय नाही. इथे जर जमीनसुद्धा हे लोक करायची सोडून दिलेली आहे या लोकांनी, कारण इथे काहीच नाही आहे. ह्या लोकांची परिस्थिती एवढी हालाकीची आहे का ह्या लोकांच्या
इथे काहीच नाही. एवढी मागासवर्गीय जी जनजाती आत्तापर्यंत मी पाहिलीच नव्हती. गौंड जनजाती जी आहे या लोकांच्या इकडे असा हा भाग आहे. हा असा ह्या भाग आहे. आम्हाला जर त्या लोक कसं काय आम्हाला या परिक्रमावासींची सेवा करतात म्हणजे एक विशेष मानलं जाते ह्या ठिकाणी. परिक्रमावासींची त्यांनासुद्धा खायला कमी असून सुद्धा परिक्रमावासी यांना भले काही नसू द्या पण ते लोक यांना परिक्रमावासी यांना खिचडी भात तरी घालतात. कारण खिचडी भात घालून परिक्रमावासींची सेवा करतात. एक मैया घेती परीक्षा असं झालं या ठिकाणचा भाग. कारण काहीतरी जल ना पाणी ना काही ना, फक्त इथे एक आहे ते फक्त खांब उभे आहेत लाईटीचे, बाकी काही नाही आहे. असा हा जो प्रकार आहे, हा परिसर आहे. या भागामध्ये जर पाहिलं तर अशा परिसराचा हा भाग आहे. एखादं झाड आहे, त्या झाडावरती आता हे एक झाड आहे. कितीतरी अशा ह्या भागामध्ये जर पाहिलं तर एकच झाड आहे. तिकडे एक झाड आहे आणि इथे एक झाड आहे. एवढा मोठा परिसरामध्ये आपली जी ही परिक्रमा चालते. आणि आज दिवसाचे 11-11:30 वाजलेत. ऊन लागते भरपूर आणि आपण असं ह्या ठिकाणावरून चाललेलो आहे. नर्मदे छान आहे. सुंदर दिसतं. हे जे नर्मदा परिक्रमा हा आहे ना रोड मार्ग आहे. आम्ही रोडवरती आलेलो आहे या ठिकाणी. कारण थोडंसं मैया आहे ना वळून जात असल्यामुळं आम्हाला थोड्या दिवस रोड मार्गे चालायचं, 1-2 दिवस. परत आम्ही किनारा मार्गे चालणार आहे जोगे टिकरिया या ठिकाणावरून. आणि हा जो भाग आहे या जे आम्हाला आहे ना विक्रमपूर येणार आहे. आणि हा संपूर्ण हा जो तुम्हाला दिसतोय ना हे संपूर्ण वाळवंट आहे बघा. इथे पलीकडे डोंगर आहे. हे संपूर्ण असा भाग आहे या ठिकाणी. पाठी पण कुठे बघा तेच प्रकार आहे ना. ह्याच ठिकाणी जे आपण रोडवरती चाललो त्या ठिकाणावरून जी झाडं लावल्यात गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये, ती झाडं निरगिलीची झाडं आहे. निरगिली किती सुंदर असे दिसतात आपल्याला. आणि तो रोडवरती सावली पडलेले कसं एक नंबर. असं जसं आपण एखाद्या बाहेरच्या देशामध्ये जातो इंडिया सोडून, त्यावेळेस जी झाडं आपल्या रोडच्या कडेनं आपल्याला दिसतात, अशा प्रकारे इथे हा अमरकंटकला जो रोड जातो ना त्या ठिकाणी हे जे नर्मदाची देवभूमी त्या ठिकाणी अशी झाडं लावलेली. किती सुंदर दिसते गव्हर्नमेंटच्या ह्याच्यावर यांनी जी झाडं लावलेत ते सुंदर. पाठीमागे जरी पाहिलं तरी असेच दिसणार तुम्हाला. सर्व ठिकाणी लांबपर्यंत अशी झाडं लावलेली. नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण आहे ना विक्रमपूर या ठिकाणी आलेलो आहे. सडक मार्गे आल्याच्या नंतर आपल्याला विक्रमपूर हे पहिलं गाव लागलं. आणि हे पहिलं गाव आहे ना तिथे एक बाजार आहे. या गावामध्ये आलेलो आहे आपण. आपल्याला आता या ठिकाणी आहे एक आश्रम शोधतो आहे आपण. आश्रम शोधल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण दुपारी थांबणार. त्या ठिकाणी आपण दुपारी एक विश्रांती घेणार आहे. नर्मदे.